रामकृष्ण हरी मंडळी. तर आज वारीचा 8वा दिवस आणि आज वारी म्हणजे वेळूमधून नसरापूरला प्रस्थान करणार आहे. आत्ता पालखी वेळूमध्ये आहे. सर्व भक्तगण या ठिकाणी मंदिराकडे आहेत. पालखी निघणार आहे काही क्षणानंतरनं. पण आजचा वेळू ते नसरापूर हा प्रवास तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तो पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करायचं आणि मंदिर पहा वेळू नगरीमधले. वेळूमधून पालखी आता नसरापूरच्या दिशेने प्रस्थान झालेला आहे. बरेच वर्षापासून आमच्या गावात पालखी येते आणि पालखी आल्यानंतर आमच्या गावातलं जे वातावरण आहे हे एकदम भक्तिमय होत असतं. श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराज की आपल्या पालखीला कोण भेटायला आले? तात्या विंचू भेटायला आले. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचं खेड शिवापूर मध्ये आगमन झालेलं आहे. आणि आगमन झाल्यानंतर ना आता पहिला विसावा म्हणजे वेळू नंतर निघाल्यानंतर खेड शिवापूर मध्ये पहिला विसावा होणार आहे. तर आता विसाव्यासाठी महाराजांची पालखी थांबलेली आहे. तरी आपण आता विसाव्याला थांबले आहे. मात्र काय इथे फुगड्यांचा आनंद इथे चालू आहे. पाहू शकता तुम्ही इथे फुगड्या चालू आहेत. सुंदर सुंदर फुगड्या सर्वजण पाहत आहेत. इतर सगळेजण पाहू शकता कोण भेटतं आपल्याला. टाकव्याच्या मावशी भेटलेले. मावशी रामकृष्ण. कसं वाटतं वारी मिळून? छान वाटतंय. आता शेवटपर्यंत आहे ना? शेवटपर्यंत पांडुरंगाची कृपा शक्ती देणारा तोय. हा. वेळेवरून प्रस्थान झाले. त्यानंतर खेड शिवापूरला विसावा झाला. त्यानंतर ना आता मात्र पालखी निघालेली आहे नसरापूरच्या दिशेला सायंकाळच्या विसाव्यासाठी. तर मात्र आपण वाटेला चालत असताना आपल्याला या माऊली भेटल्या. माऊली नाव काय? पुष्पा माणिक दौंडकर. किती वर्ष झालं वारीला येऊन? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. वारीला येऊन तुम्हाला काय असं वेगळं वाटतं का? म्हणजे देवाच्या सोबत चालताना आनंद वाटतो. काय एखादा अनुभव आहे ना. सांगा ना. अनुभव म्हणजे चांगलं वाटतं चालायला बिलायला. म्हणजे सांगा. काय असं आजार नाही काय नाही. चालायला चांगलं वाटतं. आनंद घेत चालतो. आनंदात चालतो. तुमचं नाव काय माऊली? अंजना नक्की. तुम्हाला किती वर्ष झालं वारीला येऊन? 3 वर्ष. वारीत काय नवीन अनुभव तुम्हाला? वारीत नाही काही त्रास नाही. चांगलं वाटतं देवाला आल्यावर. असं आनंद वाटतो. घरी असल्यावरती आजारी पडतो माणूस. थोडं शिर भरली, पाय दुखले, त्याच्यानंतर पाठण दुखती. हे असं इकडे कधी वारीला आल्यावर तुम्हाला असं काही वाटलं का कधी? नाही. म्हणजे इकडे थोडी वेगळीच एनर्जी. देवाच्या दारामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे. म्हणजे माऊलींसोबत चालताना, कान्होराज महाराजांसोबत चालताना एक वेगळी एनर्जी मिळते. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे सगळे भक्तगण निघालेले आहेत. ओढ लागलेले आहे. प्रत्येकाला निघालेले आहेत.
तर आपण अशाच गप्पा मारणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व भक्तांबरोबर भक्तांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, गप्पा मारण्याचा. तर आपल्या चॅनलला असंच थांबायचंय, चॅनलच्या व्हिडिओला लाईक करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चाललोय माऊलींबरोबर गप्पा गोष्टी चालूच आहेत. मात्र या माऊली आलेल्या आहेत तुळस घेऊन. या 2 माऊली आहेत. माऊली नाव काय? सविता भास्कर नसते. तुमचं नाव काय? सिंधू तुकाराम नसते. तुमचं नाव? नंदिनी गणेश जोडगे. माऊली किती वर्ष झालं वारीला येत आहे? दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. तुमचं? नाही 14 वर्ष. 14 वर्ष. 14 वर्ष झाले माऊली येत आहेत. माऊली वारीला येऊन काय वाटतंय? आनंद वाटतो खूप. आनंद वाटतोय म्हणून येतोय वारीला. आनंदच लुटायचा ना. 15 दिवस काय घरचं टेन्शन नाही, काय नाही. घरी फोन बिन काय? फोन करतो की सकाळ संध्याकाळ. सकाळ तुम्ही करता का घरचे करतात? म्हणजे तुम्ही घरी पण तुमचं घरी पण मन लागलेलं आहे. वारीला देवाकडे मन लागलंय का नाही? मग देवाकडे मन लागले. देवाकडे मन लागलंय. काय म्हणते का गाडीत बसायचं ना. गाडीत बसायचं नाही. गाडीत बसल्यावरती वारी घडत नाही म्हणतात ना. मग त्याच्यामुळे त्यांचं पण सांगणं आहे तुम्हाला की गाडीत बसू नका. चला पायी चला. चालायचं पायी. देव ताकद येणार आहे पायी चालायची. पुढे नाही दुखात, काय दुखत नाही, कंबर नाही दुखत, काय नाही दुखत. घरी दुखत आहे का? घरी नाही दुखत आहे. इकडे नाही दुखत. काय करतोय? देवाची ताकद आहे, देवाने दिलेली एनर्जी आहे तुम्हाला. तुम्ही पायी चालणार शेवटपर्यंत ना. रामकृष्ण हरी. माऊली 4 वर्ष झाले तुम्ही संत श्रेष्ठ कानराज महाराजांबरोबर चालताय. तर तुम्हाला या चालताना कुठला अनुभव या वाटेने? मला एकच अनुभव आहे. एकटं चालू शकत नाही, पण वारीत एवढा आनंदाने चालतो ना. पाय दुखत नाही, हात दुखत नाही, गुडघे तर अजिबातच दुखत नाही. घरी खूप दुखत आहे, पण या आनंदाच ना अजिबात दुखत नाही. चालतोच आम्ही. ऊन नाही वाटत, काय ताण नाही लागत, तरी चालतो. पण आनंदात चालतो वारीत. हा लय मोठा अनुभव. खर तर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. त्याचप्रमाणे माऊलींनी त्यांचा एक अनुभव सांगितला. इतर माऊलींचाही आपल्याला अनुभव घ्यायचे आहेत. तेही अनुभव मी तुम्हाला दाखवणार आहेत आपल्या चॅनलवरती. थांबून राहायचे आपल्या चॅनलवरती असंच. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय? मंगल माशरे. किती वर्ष झालं वारी करताय? 5 वर्ष. 5 वर्ष झालं वारी करताय. संत श्रेष्ठ कानराज महाराज पालखी सोहळ्या बरोबर चालत असताना तुम्हाला कुठला एखादा अनुभव आलाय का? असं काय नाही अनुभव आलेला, कारण जे काय म्हणतात ना, जे तारतो तोच मारतो. त्यामुळं काय जरी दुखलं तर त्याचं नाव घेतलं तर आम्ही सहज चालू शकतो. भजनात असताय, तर हा भजनातला आनंद कसा वाटतो तुम्हाला? अहो हा स्वर्गात नाही आनंद, एवढा आनंद ह्या भजनातून. हो ना. काही तुम्हाला या वारीबद्दल काय सांगायचंय? काय नाही, मला तर वाटतं जशी मी वारी ही 5 वर्ष करत आले ना, तशी सर्वांनी ही वारी करावी. काय करावी? का करावी म्हणजे हा आनंद कुठंच नाही. वारी का करावी हे सांगू शकाल? वारी आता जीवनात येऊन एकदा तरी पायी वारी करावी. पायी वारी करताना पांडुरंगाचं एकदा तरी दर्शन घ्यावं. पांडुरंगाने वारीतच भेटतो आम्हाला याच जन्मात. या जन्मात. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नाव काय? नाव बाळासाहेब रामभाऊ कानडे. यमाई माता दिंडी सोहळा कनेर सर कानराज महाराज सोहळा. किती वर्ष झालं वारी करताय? 2016 चालू केली. 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं वारी करताय. कान्होराज महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर तुम्ही वारी करताय. तर या पालखी सोहळ्यामध्ये 10 वर्षामध्ये तुम्हाला कुठला एखादा अनुभव? आणि जागृत अनुभव आले. मी स्वतः कंबरेने आजारी होतो. पंढरपूरची वारी जवळ आली. 3 वर्षापूर्वी पंढरपूरची वारी जवळ आली. कात्रज घाट लागला. जायची ओढ लागलेली. कात्रज घाट लागला. कमरेला पट्टा होता. काय घाट चढायला सुरुवात केली. पट्टा काढून ठेवला. शेवटपर्यंत पट्टा वापरला नाही. पंढरपूर पर्यंत आजपर्यंत. आणि कंबर बरी झाली. कंबर महाराजांची कृपाच म्हणा. महाराजांची कृपा आहे. पांडुरंगाची कृपा. कान्होराज महाराजांची कृपा. नक्कीच बा. आता आपण पायी वारीला चाललोय. आषाढी वारीला पांडुरंगाला भेटायला चाललोय. तर या पांडुरंगाला भेटायला तुम्हाला
किती ओढ लागली? अहो जागृती स्वप्नी तीच ओढ आहे, चित्तात तोच दुसरा कोणच नाही. कधी भेटेल अशी ओढ लागलेली अशी सारखी काय. त्याच्यामुळं माणूस तहान भूक समजा विसरून चालतोच काय आहे ना. गेल्या वर्षी आमच्या मंडळी मिसेस म्हणजे त्यांचा पण पाय फ्रॅक्चर होता, पायाला प्लास्टर होतं. तिला म्हणलं आता तुझी वारी चुकणार या वर्षी, नको येऊ जाऊ दे काय मी जातो. नाही म्हणले मला यायची. घरी हाताने प्लास्टर तोडलं आणि चालायला लागली. पायच बरं झालं, 1 महिना पाय प्लास्टर मध्ये होता. म्हणजे चालायला सुरुवात केली ना तर परत तिने ते गाडीला पाय नाही लावला. 10 वर्ष आम्ही दोघे संगत चालतो. आमचं म्हणजे पांडुरंगाला भेटण्याची ओढच वेगळीच ना. आम्हाला पांढऱ्याच्या उडीमुळेच आम्हाला हे अनुभव आले आणि त्याच्यामुळे आम्ही वारी चुकून नाही जाणार. शेवटपर्यंत वारी करण्याचं भजनात असताय तरी भजनातली एक अशी ओढ आहे. भजनात ते आम्हीच गोडी भजनासारखे गाजनात भजनासारखी गोडी कशी नाही. भजनात खूप आनंद आहे महाराज. काय देव दिला देह भजना गोमटा. देवाने आपल्याला देव दिला ना, देव काय म्हणतो तू समजायला विसर पण मला विसरू नकोस. माझं नाव विसर रामकृष्ण हरी म्हण, रामकृष्ण हरी तरी म्हण असं नाही. म्हणजे त्याचं माहिती का देवाने नाव घ्या. नक्कीच माऊलींनी आपल्याला त्यांचा सुंदर अनुभव सांगितला, भजनातली गोडी सांगितली आणि त्यांचे म्हणजे पांडुरंगाप्रती विठ्ठलाप्रती जे प्रेम आहे, आपुलकी आहे, या सगळ्या गोष्टी दिसून आल्या. 10 वर्ष झालं वारी करतायत. माऊली रामकृष्ण. रामकृष्ण हरी राम. माऊली आता आपल्या सोबत जे आहेत ते सर्व महाराष्ट्राला माहित आहेत, कारण की ते जी टॉकीज प्रेमचे प्रसिद्ध कीर्तनकार दत्ता महाराज माशेरे आहेत. महाराज आपल्या संतश्रेष्ठ कानराज महाराज पालखी सोहळ्याबरोबर पायी चाललेले आहेत. आता महाराजांबरोबर गप्पा काय मारायचा हा सर्वात मोठा माझा प्रश्न होता. पण असो, जो इतरांसोबत गप्पा मारतोय तेच आता महाराजांसोबतही आपण गप्पा मारू. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्ष झाले वारी चालू आहे? एक 8 ते 10 वर्ष झाले वारी चालू आहे. 10 वर्ष वारी झाली. महाराजांसोबत चालत असताना कुठला एखादा नवीन अनुभव तुम्हाला? वारी ही महाराष्ट्राचं वैभव आहे. थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या वारीच्या विषयी फार सुंदर शब्द आहेत. ते म्हणतात महाराष्ट्राचा देव विठोबा, मोक्षपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे. लोकधर्माचा जो जागर करतो त्याला खरं वारकरी म्हटलेले. वारी हे महाराष्ट्राचं वैभव 10 ते 15 लाख लोकांनी एका रांगेमध्ये चालायचं, एका लयमध्ये चालायचं. कुठेही शिस्तीचा भंग झालेला दिसत नाही. सगळं वातावरण मौल्यमय असतं. खऱ्या अर्थानं वारीतील आनंद, जीवनातील आनंद या वारीच्या काळात आपल्याला प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. संतश्रेष्ठ कान्हराज महाराजांची पालखी सोहळा वेळू ते नसरापूर हा आजचा प्रवास होता. आणि आजच्या मुक्कामासाठी महाराजांची पालखी नसरापूरमध्ये आलेली आहे. काही क्षणात महाराजांची पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. तरी आता नसरापूरमधले काही दृश्य मी तुम्हाला दाखवतो. Oh
पालखीचा मुक्काम झालेला आहे, म्हणजे सर्व कार्यक्रम उरकले, आरती झाली, त्यानंतर कीर्तनही झालं. आता मात्र आपल्या विश्रामाची वेळ झालेली आहे. तर आजच्या व्लॉगला पूर्णविराम देतो. पण महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजच्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. रामकृष्ण हरी.